गुड मॉर्निंग. तर आज क्रिशा आणि मी सोबतच उठलो. रात्री 4ला झोपलेले तरी सकाळी लवकर उठले, कारण की क्रिशा लवकर झोपून लवकर उठलेली. मग अगोदर बेडरूम वगैरे आवरला नाही. रात्री 2 वाजता मी कपडे वॉशिंग मशीनला लावले होते आणि मग ते सकाळी उठून टाकले सुकवायला. आणि हे 1 हफ्त्याचे कपडे मला घड्या करून ठेवायच्या होत्या. काही ना काही काम निघतं म्हणून ते होतच नव्हतं, पण आज मला ते ठेवायचेच होते. मग काल ना हे डोशाचं पीठ बनवलं होतं. मग क्रिशाने माझ्यासाठी डोसा बनवायला घेतला मस्तपैकी. आणि ना क्रिशाला पण आजकाल डोसा खूप जास्त आवडायला लागला आहे. मग म्हटलं चला तिला पण डोसाच देते. मग आणि क्रिशाला ना तूप लावून डोसा बनवला, एकदम सॉफ्ट. दोन्ही साईडून तूप लावलं म्हणजे ते कसं कडक नाही होत. मग तिला खायला दिला. आणि बघा आजकाल आम्हाला चालायला नाहीत, आम्हाला पळायला येतं डायरेक्ट. पळत पळत माझ्याकडे आली आणि मग मी पण खाल्लं आणि तिला पण सोबत खाऊ घातलं. त्याच्यानंतर म्हटलं डोशाने काय तिचं पोट नाही भरणार, म्हणून मग एक बॉईल केला एग आणि तिला खाऊ घातला. आणि हे क्रिशाचे फर्स्ट क्रायवरून 2-3 ड्रेसेस आले होते. मग ते मस्त बघितले आणि थोडे साईज मोठेच मागवले. म्हटलं आता तिला येणार नाही म्हणून मोठेच मागवते. मग त्याच्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली, मालिश वगैरे करून मग तिला झोपवलं. मग मी माझ्या जेवणाचं करायला घेतलं. मग बीन्सची भाजी बनवली. त्याच्यानंतर मी हे अशा चपात्या बनवते फोल्ड करून, म्हणजे छान फुगतात. मग 4 चपात्या बनवल्या आणि मग 1.5 चपाती मी खाल्ली. आणि मग जेवण वगैरे केलं. रात्री ना मम्मीकडे गेलेले, मग या लोकांना गार्डनला घेऊन गेलो. त्याच्यानंतर भावाने सर्वांना सँडविच पार्टी दिली आणि मस्त सँडविच एन्जॉय केलं. आणि मग नंतर घरी गेले. तर असं संपवलं आजचा दिवस. चला पुन्हा भेटूया